नमस्कार. डिसेंबर 2021 मध्ये होणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या अनुषंगानं आपण जी टेस्ट सिरीज ऑर्गनाईज केलेली आहे त्यातला पेपर 2 मधील 1 ते 75 नंबरच्या क्वेश्चनचं आपण काल डिस्कशन पाहिलं होतं. आज आपण 76 ते 150 प्रश्नांचं डिस्कशन पाहूयात. आज आपला 76 नंबरचा क्वेश्चन आहे, योग्य विधान ओळखा. 1993 मध्ये केंद्र शासनाने मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, पारशी म्हणजे झोराष्ट्रियन या 5 धर्मांना राष्ट्रीय स्तरावर धार्मिक अल्पसंख्याक म्हणून घोषित केले. जानेवारी 2015 मध्ये यामध्ये जैन धर्माचा समावेश करण्यात आला. त्यातलं आपल्याला योग्य विधान ओळखायचं आहे. तर याचं उत्तर आहे उत्तर क्रमांक 3. फक्त ब हे विधान. उत्तर क्रमांक 2 आहे. 76चं उत्तर क्रमांक 2 उत्तर आहे. तर ए विधान योग्य आहे. तर जैन धर्माचा समावेश हा जानेवारी 2015 न करता जानेवारी 2014 मध्ये करण्यात आलेला आहे. आपल्या राज्यघटनेत धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांचा उल्लेख आहे, पण अल्पसंख्याक या शब्दाची व्याख्या दिलेली नाहीये. आता आपण केंद्र स्तरावर बघितलं की या 5 धर्मांना आणि नंतर जैन धर्माचा समावेश आपण केलेला आहे अल्पसंख्याक म्हणून. तर महाराष्ट्रात आपण एकंदरीत 7 धर्मांना अल्पसंख्याकाचा दर्जा दिलेला आहे. हे जे 6 केंद्र स्तरावर आहेत ते 6 प्लस एक जो आहे तो ज्यू धर्म आहे. ज्यू धर्माला आपण जून 2016 मध्ये मान्यता दिलेली आहे अल्पसंख्याक म्हणून. पण महाराष्ट्र पूर्वी 2006 ला वेस्ट बेंगॉलनी ज्यू धर्माला अल्पसंख्याकचा दर्जा दिलेला आहे. तर आता आपण त्याच्या पुढचा क्वेश्चन बघूया. आयोग आणि संबंधित कलम यांच्या योग्य जोड्या जुळवा. कलम 338, 338 ए, 338 बी, 350 बी. 77चं उत्तर आहे 2. सॉरी, 77चं उत्तर आहे 3. 338 कलमात राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची तरतूद आहे. 338 ए मध्ये राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाची तरतूद आहे. 338 बी मध्ये राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची तरतूद आहे आणि 350 बी मध्ये भाषिक अल्पसंख्याकासाठी विशेष अधिकारी याची तरतूद आहे. आता येण्याच्या वर्षी आता हे जे काही आयोग आहेत त्या आयोगाची आपण एक स्थापना जर बघितली तर नॅशनल ह्युमन राईट कमिशनची स्थापनाचा जो ऍक्ट आहे तो 93चा आहे. बाल आयोग आहे 2005चा आहे. महिला आयोग आहे 1990चा आहे. अल्पसंख्याक आयोग 92चा आहे आणि दिव्यांग संदर्भातला जो आयोग आहे तो 2016चा आहे. या आयोगाची सिक्वेन्स बऱ्याच वेळा विचारली जाते, तर ती लक्षात असलेली कधी चांगलं. प्रश्न पुढचा 78. प्रश्न क्रमांक 78. अयोग्य विधान ओळखा. अयोग्य विचारलं. योग्य, अयोग्य, चूक, अचूक याच्यावर जास्त लक्ष असलेलं फायद्याचं ठरतं. पहिला पर्याय आहे, पहिली भारतीय वृत्तपत्र परिषद 1966 मध्ये आयोजित स्थापन करण्यात आली. सध्याची भारतीय वृत्तपत्र परिषद 1978 अन्वये कार्यरत आहे. 3. अध्यक्षासहित 28 सदस्य असतात. 4. भारतीय वृत्तपत्र परिषदेचा निर्णय अंतिम असतो. तर याच्यातले अयोग्य विधान 3 नंबरचं आहे. अध्यक्ष प्लस 28 सदस्य. ठीक आहे, 78चं उत्तर 3 बरोबर आहे. 79 नंबर. नवीन शैक्षणिक धोरणानुसार शालेय शिक्षणात 100% पटनोंदणी कोणत्या वर्षापर्यंत करण्याची निश्चित करण्यात आले आहे. 79चं उत्तर आहे 2030. पर्यंत हे योग्य उत्तर आहे. जवळपास आतापर्यंत 2 कोटी मुलं ही शाळाबाह्य आहेत.
ह्या सगळ्यांचा समावेश आपल्याला 2030 पर्यंत करायचा आहे. आता आपण जो 1986चा जो शैक्षणिक धोरण होतं त्याच्यात आपण 10+2 हे सूत्र ठेवलं होतं. आता 2020 मध्ये जे नवीन शैक्षणिक धोरण आणलंय ते शैक्षणिक धोरणासंदर्भात क्वेश्चन येण्याची खूप दाट शक्यता आहे. तर त्याच्यातल्या तरतुदी जर बघितल्या आपण तर आता आपण जे 10+2 सूत्र होतं त्याच्याऐवजी आता 5+3+4 हे सूत्र ठेवलेलं आहे. म्हणजे वयाच्या 3ऱ्या वर्षापासून ते 18 वर्षापर्यंत शिक्षणाचा समावेश त्याच्यात करण्यात आलेला आहे. 80चं उत्तर 2 आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना 26 एप्रिल 1994 मध्ये झाली. दुसरा आहे राज्य निवडणूक आयुक्त 5 वर्ष आणि 62 वर्षापर्यंत कार्यरत राहतो. तिसरा आहे राजीनामा राज्यपालाकडे देतो. चौथा आहे राज्य निवडणूक आयुक्तांना पदावरून दूर करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाकरता जी महाभियोगाची पद्धत अवलंबली जाते तीच पद्धत अवलंबली जाते. आता यातलं अयोग्य विधान विचारले तर 2 नंबरचं विधान अयोग्य आहे. निवड जरी 5 वर्षासाठी होत असली तरी सुद्धा किती कालावधीसाठी वयाची याची कुठलीही तरतूद कायद्यात करण्यात आलेली नाही. उच्च वयोमर्यादा निश्चित केलेली नाही. आता हे जे राज्य निवडणूक आयोग आहे त्याच्यातलं महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या संदर्भात आपण जर बोललो तर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला प्रधान सचिवाचा दर्जा असतो. किसन सिंग तोमर वर्सेस अहमदाबाद मनपा केसमध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि इलेक्शन स्टेट कमिशन यांना समान दर्जा दिलेला आहे. महाराष्ट्राचे आता 6वे निवडणूक आयुक्त आहेत. त्यांचं नाव आहे UPS मदान. याच्यापूर्वी जे 5 जे आहेत ते आहेत DN चौधरी जे पहिले आपले निवडणूक आयुक्त होते, YL राजवाडे, नंदलाल, नीला सत्यनारायण आणि JS सहारिया हे 6 लोक आपले निवडणूक आयोग म्हणून काम केलंय. 26 एप्रिल 1994 ही तारीख महत्वाची आहे. क्वेश्चन क्रमांक 81 मॅक्स वेबरचे नाव लोकशाहीशी संबंधित आहे कारण लोकशाही शब्द नाही तिथं नोकरशाही शब्द पाहिजे. त्याने नोकरशाही हा शब्द तयार केला. ती नोकरशाहीचा पद्धतशीर अभ्यास करणारे ते पहिले व्यक्ती आहेत. ती त्यांनी कायदेशीर तर्कशुद्ध प्राधिकरण प्रणालीमध्ये नोकरशाहीचा समावेश केला. आणि डी त्यांचे प्रशासकीय मॉडेल हे सार्वजनिक प्रशासनातील सर्वात महत्वाचे उदाहरण आहे. त्याच्यातलं पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. नोकरशाही हा शब्द त्यांनी तयार न करता तो व्हिन्सेंट टी गॉर्नी लक्ष्मीकांत सरांच्या गव्हर्नन्स या पुस्तकातून डायरेक्टच क्वेश्चन विचारले जातात. त्यातलाच हा क्वेश्चन आहे. तर 81चं उत्तर क्रमांक 4 आहे. आणि नोकरशाही हा जो शब्द आहे तो फ्रेंच भाषेतून आलेला आहे. ब्युरोक्रेसी जो शब्द आहे तो फ्रेंच भाषेतून आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता कार्यक्रम सर्व शिक्षा अभियानांतर्गत समाविष्ट आहे? ए पढ़े भारत बड़े भारत, बी राष्ट्रीय आविष्कार अभियान, सी विद्यांजली, डी चगुन पोर्टल. 82चं 4 नंबरचं उत्तर बरोबर आहे. ही 4ही कार्यक्रमाचा समावेश सर्व शिक्षा अभियानांतर्गत होतो. त्यातलं पढ़े भारत जर आपण बघितलं तर ते वर्ग 1 ते 11वी पर्यंत आहे. ते 1 ते 11वी पर्यंत. त्यात वाचन, लेखन, आकलन आणि गणित हे 4 गोष्टी आहेत. त्याच्यात हे जे पढ़े भारत साठी जे काही राज्य लेवलवर कार्यक्रम चालू केलेत त्यातला APL जो कार्यक्रम आहे तो तामिळनाडूत आहे. APL तामिळनाडूत आहे. नल्लीकल्ली कर्नाटकात आहे. हा कर्नाटकातला आहे. आणि प्रज्ञा म्हणून आहे तो गुजरात मधला आहे.
याच्यावर पण एकदा प्रश्न विचारलेला आयोगानं. पुढचा प्रश्न आहे, ई पाठशाला हे पोर्टल कशा संदर्भात आहे? ऑनलाईन शिकवणीसाठी, शिक्षक प्रशिक्षणासंदर्भात, एनसीईआरटीची पुस्तके डिजिटल स्वरूपात उपलब्ध, आणि 4 शिक्षक विद्यार्थी संवादासाठी. तर याचं उत्तर 3 आहे. एनसीईआरटीची जी पुस्तकं आहेत ती डिजिटल स्वरूपात उपलब्ध होण्यासंदर्भात आहेत. एचआरडी मिनिस्ट्रीने नोव्हेंबर 2015 मध्ये हा कार्यक्रम तयार केला होता. नोव्हेंबर 2015 मध्ये. त्याचं घोषवाक्य आहे लर्निंग ऑन द गो. लर्निंग ऑन द गो. इयत्ता 1ली ते 12वी पर्यंतची सगळी पुस्तकं डिजिटल स्वरूपात ऑडिओ व्हिज्युअल फॉर्मॅटमध्ये उपलब्ध असणार. त्याच्यात हे जे सगळे पुस्तकं आहेत 3 भाषेत उपलब्ध असणार आहेत. इंग्लिश, हिंदी आणि उर्दू. चौऱ्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे, नवीन शैक्षणिक धोरणानुसार उच्च शिक्षणाबाबत योग्य विधान हवं का? हे उच्च शिक्षणामध्ये त्यात व्यावसायिक शिक्षणासहित सकल पोट नोंदणी दर हा 2040 पर्यंत 50% करणे आहे. सध्या 2018 मध्ये सकल पट नोंदणी दर हा 33.3% आहे. तर त्याचं उत्तर आहे योग्य विचारलंय तर दोन्ही विधानं योग्य नाही. 2040 पर्यंत जे 50% पट नोंदणी करायची ती त्याच्याऐवजी ती 2035 पर्यंत 50% करायची. आणि सकल पट नोंदणी दर हा सध्या 26.3 आहे. चौऱ्याऐंशीचं उत्तर आहे 4. 85 नंबर, मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी त्या राष्ट्रीय योजनेविषयी अयोग्य विधान निवडा. हे माध्यमिक शिक्षणासाठी प्रोत्साहन देणारी केंद्र पुरस्कृत योजना 2018 मध्ये सुरू केली. 2. उद्देश, या योजनेचा उद्देश शाळाबाह्य होण्याचे प्रमाण कमी करणे. त्यासाठी अविवाहित मुलगी 9वी इयत्तेत नाव नोंदणीनंतर 3,000 रुपये मुदत ठेव, जी की ती मुलगी 11वी उत्तीर्ण आणि 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर व्याजासहित पैसे काढण्याचा अधिकार देते. 3. योजनेत इयत्ता 8वी उत्तीर्ण अनुसूचित जाती आणि जमातीतील सर्व मुली यांचा समावेश होतो. 4. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातून 8वी उत्तीर्ण सर्व मुली 11वी साठी प्रवेश घेतात, त्यांचा या योजनेत समावेश होतो. तर याच्यातलं अयोग्य विधान विचारलंय. ही योजना 2018 नव्हे तर 2008 ला सुरू करण्यात आली. एवढंच त्याच्यातलं चुकीचं आहे. योजना सुरू होणं, तिचा उद्देश, केंद्र राज्यातलं शेअर किती आहे, या सगळ्या गोष्टी बारकाईनं बघणं गरजेचं आहे. क्वेश्चन नंबर 86, खालीलपैकी कोणत्या बाबी महिला शिक्षणासाठी समस्या आहेत? ए. मुलींच्या शिक्षणाप्रती अनास्था. बी. दोषयुक्त अभ्यासक्रम. सी. दोषयुक्त प्रशासन. डी. व्यावसायिक व तांत्रिक शिक्षणाचा अभाव. तर याचं उत्तर 2 आहे. 4ही समस्या या मुलींच्या शिक्षणाबाबत महत्वाच्या आहेत. पुढचा प्रश्न बघू. अल्पसंख्याक शैक्षणिक हितासंबंधी संविधानाच्या कोणत्या कलमात तरतुदी आहेत? कलम 29, कलम 30, कलम 350A आणि वरील सर्व. याचं उत्तर 4 वरील सर्व आहे. A मध्ये प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षण देण्यासंदर्भातल्या तरतुदी आहेत. प्राथमिक शिक्षण मातृभाषेत. 87चं उत्तर 4 आहे. स्वयंमध्ये शैक्षणिक धोरणातील कोणती 3 महत्वाची तत्वे आहेत? ए. प्रवेश. बी. समानता. सी. गुणवत्ता. डी. जबाबदारी. तर यातील ABC उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे. जबाबदारी नाहीये.
स्वयंचा फुल फॉर्म लक्षात ठेवा. स्टडी वेब्स ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ऍस्पायरिंग माइंड्स. स्वयंचा फुल फॉर्म. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघूया. 89. अयोग्य विधान ओळखा. ए. स्वातंत्र्यवेळी भारतात 20 विद्यापीठे आणि 500 कॉलेज किंवा महाविद्यालय होते. बी. सध्या भारतात 760 विद्यापीठे आणि 38,498 महाविद्यालय आहेत. तर यातील दोन्ही विधान अयोग्य नाहीत, म्हणजे दोन्ही विधान बरोबर आहेत. विद्यापीठाचं जे प्रमाण आहे ते जवळपास 38 पटीत वाढ झालेली आहे. म्हणजे 47ला जे 20 विद्यापीठ होते आणि आता सध्या 760 विद्यापीठ आहेत, त्यात 38 पट वाढ झालेली आहे. 38 पट. कॉलेजेसमध्ये 77 पट वाढ झालेली आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं कॉलेजची वाढ झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे 90. लोकपाल निवड समितीमध्ये कोणाचा समावेश असतो? पंतप्रधान, गृहमंत्री, सरन्यायाधीश, लोकसभेचा विरोधी पक्षनेता, वरील सदस्यांनी निवड केलेला कायदेतज्ञ. तर याच्यात गृहमंत्री नसतात, म्हणून ACD 90चा पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 3 चे पर्याय सारखे झालेत. इथं 5ही पर्याय आहेत, ABCD. 4 नंबरचं उत्तर आहे. गृहमंत्री नसतात, तर तिथं लोकसभेचे स्पीकर असतात, लोकसभा स्पीकर. लोकपाल पदासाठी जी अर्ज मागवले होते त्याच्या छाननी समितीचे अध्यक्ष होत्या रंजना देसाई, न्यायमूर्ती रंजना देसाई होत्या. 90चं उत्तर 4 आहे. प्रश्न क्रमांक 91. खालीलपैकी कोणत्या राज्यात लोकायुक्त हे पद निर्माण केले नाही? जम्मू काश्मीर, लडाख, पुदुच्चेरी, तेलंगणा. तर या 4ही राज्यात लोकायुक्ताचं पद निर्माण केलेलं नाहीये. याशिवाय अरुणाचल प्रदेशनं सुद्धा 2018 मध्ये विधेयक पारित केलेलं आहे, पण ते मंजूर झालेलं नाही अद्याप. महाराष्ट्राचा जे लोकायुक्त कायदा आहे तो भारतात सगळ्यात अगोदरचा आहे. तो आहे 18 डिसेंबर 1971चा. तसा तो ओडिसानं केला होता, पण ओडिसाचा अंमलबजावणी झालेली नाही. आणि महाराष्ट्राचे पहिले लोकायुक्त होते SP कोतवाल. 2019ला लोकपाल या पदावर 3 क्वेश्चन विचारले होते, त्यामुळे यावेळेस लोकायुक्त हे पद स्टेट लेवलचं आहे ते बघून घेणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांच्या हितासाठी विद्यापीठ स्तरावर लोकपाल आणणारे पहिले राज्य कोणते? गुजरात, महाराष्ट्र, ओडिसा, तामिळनाडू. त्याचं पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. महाराष्ट्रानं आणलाय. 2019-20च्या शैक्षणिक धोरणापासून ते खरं सुरू होणार झालेलं आहे. याच्यात विद्यार्थी संबंधातल्या ज्या काही तक्रारी असतात, त्यांना ऍडमिशनच्या प्रोसेस बद्दलचं जे ब्रोशर असेल ते वेळेत मिळणं, किंवा काही तक्रारी असतील ते तक्रारी करणं, आणि समिती स्थापन करणं, या संदर्भाच्या सगळ्या तरतुदी आहेत. असं राज्य महाराष्ट्र आहे. 93 नंबरचा क्वेश्चन आहे, नाना पटोले यांच्याविषयी योग्य विधान ओळखा. यापूर्वी राजू शेट्टी, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावरही आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत 2 नंबरच्या पेपरमध्ये. तर आता नाना पटोले हे विधानसभा अध्यक्ष होते, त्या संदर्भात हा क्वेश्चन काढलेला आहे. पहिला आहे, नाना पटोले हे स्वतंत्र महाराष्ट्रातील 15वे विधानसभा अध्यक्ष होते. 2. बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांच्यानंतर विदर्भातील दुसरे विधानसभा अध्यक्ष होत. 3. त्यांनी जिल्हा परिषद सदस्य, विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य या पदावर काम केले आहे. 4. 1 डिसेंबर 2019 रोजी नानांची विधानसभा अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. तर 4ही स्टेटमेंट बरोबर आहे. सध्या ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत आहेत. याशिवाय
प्रहार संघटनेचे बच्चू कडू, त्यांचं नाव ओमप्रकाश असं आहे, त्यांच्या संदर्भात क्वेश्चन येण्याची शक्यता आहे, कारण ते राज्यमंत्री झालेत, एक छोटा पक्ष आहे, तर त्यांची थोडी माहिती बघून घेणं गरजेचं आहे. बच्चू कडू, ओमप्रकाश कडू असं नाव आहे त्यांचं. पुढचा प्रश्न आहे, 2019च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाने लढवल्या? बहुजन समाज पक्ष, वंचित बहुजन आघाडी, भाजप आणि काँग्रेस. तर याचं उत्तर आहे बहुजन समाज पक्ष, बीएसपी. बीएसपी महाराष्ट्रातलं कुठलंही इलेक्शन असेल तर याच्यापूर्वी पण 288 चे 288 जागाचं उमेदवार देत असतं. यावेळेस त्यांनी 264 जागेवर उमेदवार दिले होते. नंतर आहे वंचित बहुजन आघाडी. वंचित बहुजन आघाडीने 234 जागेवर उमेदवार दिले होते. भाजपनं 164 जागेवर उमेदवार होते आणि त्यानंतर आहे काँग्रेसचे 147 उमेदवार होते. 95 नंबरचा क्वेश्चन आहे, 2019 मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकासोबत खालीलपैकी कोणत्या राज्यातील विधानसभा निवडणुका पण पार पडल्या? आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिसा, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश. तर यातल्या तेलंगणा सोडलं तर बाकी चारही राज्यांच्या निवडणुका, विधानसभेच्या निवडणुका लोकसभा मे 19 मध्ये सोबत पार पडल्या होत्या. त्यामुळे 95चं उत्तर आहे 3, पर्याय क्रमांक 3, ACD. तेलंगणा डिसेंबर 2018 मध्ये येथील निवडणुका विधानसभेच्या पार पडल्या होत्या. प्रश्न क्रमांक 96, विधानसभा आणि जागा यांची अयोग्य जोडी ओळखा. झारखंडमध्ये 81 जागा आहेत, हरियाणात 90 आहेत, ओडिसात 157 आहेत, तेलंगणात 119 आहेत. त्यातली ओडिसाची जोडी चुकीची आहे. ओडिसात 147 विधानसभेच्या जागा आहेत. क्वेश्चन क्रमांक 97, लोकसभेच्या जागा 525 वरून 545 कोणत्या घटना दुरुस्तीने करण्यात आल्या? पहिला आहे 31वी घटना दुरुस्ती 1972, 32वी घटना दुरुस्ती 1973, 33वी घटना दुरुस्ती 1974, 34वी घटना दुरुस्ती 1974. याचं उत्तर आहे 31वी घटना दुरुस्ती 1972. 525 वरून 545, 543चं इलेक्शन प्लस 2 अँग्लो इंडियनच्या, असं 545. पहिल्या लोकसभेच्या इलेक्शनला 489 जागा होत्या. नंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या लोकसभेला सारख्या जागा होत्या 494. याशिवाय चौथ्या लोकसभेला 520 जागा होत्या, तर 5व्या लोकसभेला त्या जागा 2 न कमी होऊन 518 झाल्या होत्या. ही ऑड फिगर आहे, त्यामुळे ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 97चं उत्तर पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. लोकसभेच्या कोणत्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक आणि सर्वात कमी राष्ट्रीय पक्ष अनुक्रमे सहभागी झाले? दुसरी आणि तिसरी, पहिली आणि दुसरी लोकसभा, तिसरी आणि चौथी लोकसभा, दुसरी आणि चौथी लोकसभा. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1 आणि 2. पहिल्या लोकसभा निवडणुकीत 14 राष्ट्रीय पक्ष होते. दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत 4 राष्ट्रीय पक्ष होते. तर 16 आणि 16ला जे इलेक्शन झालं होतं, 16वी लोकसभेचं, तेव्हा 6 नॅशनल पार्टी होत्या. 17वीला 7 होत्या. 17वी जी 2019 मध्ये झाली, त्याच्यानंतर NPP, नॅशनल पीपल्स पार्टी, हा एक नॉर्थ ईस्ट मधला पहिलाच राजकीय पक्ष आहे ज्याला नॅशनल पार्टीचा स्टेटस मिळालं. तर तो 8वा पक्ष आहे. सध्या 8 आहेत. 2019च्या लोकसभा इलेक्शनचं जर विचारलं तर 7च आकडा फायनल आहे. पुढचा प्रश्न आहे, सायकल हे निवडणूक चिन्ह असणारे पक्ष कोणते आहेत? समाजवादी पक्ष, तेलुगू देशम पक्ष, केरळ काँग्रेस, जम्मू आणि काश्मीर राष्ट्रीय पॅन्थर पक्ष, जननायक जनता पक्ष. त्याच्यातलं ABCD म्हणजे पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे. जननायक जनता पक्ष हा हरियाणात आहे. त्यांचं निवडणूक चिन्ह चावी आहे. हा डिसेंबर 2018 मध्ये हा पक्षाची स्थापना झाली होती.
आणि इंडियन नॅशनल लोक दल मधून हा पक्ष नव्यानं निर्माण झालेला आहे. प्रश्न क्रमांक 100 आहे, व्हीव्हीपॅट विषयी अयोग्य विधान ओळखा. अयोग्य विचारलंय. 2015 मधील नागालँड मधील नोकसेंग विधानसभा मतदारसंघात प्रथम वापर केला. 2014च्या लोकसभा निवडणुकीत त्याचा वापर केला गेला. 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की 2019च्या लोकसभा निवडणुकीत सार्वत्रिक वापर करा. 4 नंबर, व्हीव्हीपॅट वर व्यक्तीचे नाव व चिन्ह 7 सेकंदासाठी द्यायचे. त्याच्यातला पहिला 2015 आहे, तर 2015 नाही, तिथं 2013 आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीत प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील 5 मतदार केंद्रावर व्हीव्हीपॅट बसवलेले होते. आपण ज्याला मतदान केलंय त्या व्यक्तीचं नाव आणि त्यानं चिन्ह हे आपल्याला बॅलेट बॉक्समध्ये 7 सेकंदासाठी दिसतात आणि नंतर ते आपोआप डिस्पोज होतं. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 101, कालानुक्रमे लावा. निवडणूक सुधारणा विषयक समित्या त्या आहेत. पहिली आहे तारकुंडे समिती, दुसरी आहे दिनेश गोस्वामी समिती, तिसरी आहे इंद्रजित गुप्ता समिती, चौथी आहे होरा समिती. तर याचं पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे, ABDC. जी तारकुंडे समिती होती, तारकुंडे समिती 1974ची आहे. जयप्रकाश नारायण यांनी ती स्थापन केली होती आणि अनऑफिशियल आहे. तारकुंडे समिती 1974ची. दिनेश गोस्वामी समिती 1990ची आहे. दिनेश गोस्वामी हे तत्कालीन कायदा मंत्री होते. इंद्रजित गुप्ता समिती 1998ची आहे आणि इलेक्शनसाठी स्टेटनं फंडिंग करावं या संदर्भातली इंद्रजित गुप्ता समिती आहे. आणि होरा समिती 1993ची आहे. राजकारण आणि गुन्हेगारीकरण यांच्यातील जे संबंध आहेत त्या संदर्भातली होरा समिती होती. पुढचा प्रश्न आहे, लोकलेखा समितीविषयी योग्य विधानं निवडा. 1919च्या कायद्यानुसार 1921 मध्ये स्थापना केली. लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही गृहांच्या प्रतिनिधीचा समावेश असतो. कार्यकाल 5 वर्ष असतो. 1976 पासून लोकसभा कामकाज नियमावलीनुसार अध्यक्ष विरुद्ध पक्षातून निवडला जातो. याचं उत्तर क्रमांक 2 योग्य विचारलेत. पहिलं आणि दुसरं हेच योग्य आहेत. कार्यकाल 5 वर्ष नाहीत, 1 वर्ष असतो आणि हे लोकसभेच्या कामकाज नियमावलीत कुठेही तरतूद नाही. ही एक परंपरा आहे. त्याच्यातले जे 22 सदस्य असतात, 15 लोकसभेतून 7 राज्यसभेतून असतात. मंत्री याचा सदस्य होऊ शकत नाही. लोकसभेचे सभापती याच्या अध्यक्षाची निवड करतात. पहिले जे विरोधी पक्षातून जे अध्यक्ष झाले होते लोकलेखा समितीचे ते मीनू मसानी होते. त्यांची रिअपॉइंटमेंट करता येते. पुढचा प्रश्न आहे, सर्वात कमी काळ पंतप्रधान पद भूषवलेली व्यक्ती कोण? IK गुजराल, HD देवेगौडा, चौधरी नाहीये तिथं आणि 4 नंबर आहे चरण सिंग. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 चरण सिंग. चरण सिंग हे फक्त 170 दिवसच पंतप्रधान पदावर होते. सगळ्यात कमी काळ पंतप्रधान होते. VP सिंग नंतर चरण सिंग आले होते. IK गुजराल 332 दिवस होते. पूर्ण 1 वर्षाच्या आत कार्यकाळ असणारे हे 4 लोक आहेत. HD देवेगौडा 324 दिवस पंतप्रधान होते आणि चंद्रशेखर 223 दिवस होते. चंद्रशेखर हे आतापर्यंत आपल्या पंतप्रधानापैकी एकमेव असे व्यक्ती आहेत. पंतप्रधान होण्यापूर्वी ते कधीही कुठल्याही म्हणजे राज्य लेवल पण नाही आणि केंद्र लेवलवर पण कधीच कुठले मंत्री नव्हते. ते डायरेक्ट खासदार, ते डायरेक्ट पंतप्रधानच झालेले आहेत. राजीव गांधी सरकारनं त्यांना पाठिंबा दिलेला होता. चंद्रशेखर आहे. याशिवाय आणखी 2 लोक आहेत, लाल बहादूर शास्त्री
शास्त्रींचा पूर्ण कार्यकाळ 1 वर्ष आणि 226 दिवसासाठीचा होता. आणि मोरारजी देसाई 2 वर्ष 126 दिवस पंतप्रधान होते. पंडित नेहरू सर्वाधिक काळ होते. नंतर इंदिरा गांधी होत्या. नंतर मनमोहन सिंग. ही सिक्वेन्स लक्षात राहणं गरजेचं आहे. पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी हे तिघं मिळून जवळपास 38 वर्ष पंतप्रधान पद होते. म्हणजे आता आपण 2022 ला 75 वर्ष पूर्ण करणार आहेत. ह्या 75 वर्षातले 38 वर्ष गांधी घराण्यातले व्यक्ती पंतप्रधान पद भूषवलेलं. प्रश्न क्रमांक 104. विद्यार्थी संघटना ज्या राजकीय पक्षाशी संलग्न आहेत त्यांच्या अयोग्य जोड्या ओळखा. अयोग्य जोडी विद्यार्थी संघटना आहे. पहिली आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, दुसरी आहे अखिल भारतीय विद्यार्थी महासंघ, तिसरी आहे नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया, चौथी आहे पुरोगामी विद्यार्थी संघ. तर याचं पर्याय क्रमांक 4 हे आहे. तर एबीव्हीपी भाजपशी संलग्न आहे. नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया काँग्रेसशी संलग्न आहे. पीएसयू ही संघटना सीपीएमशी संदर्भात आहे आणि अखिल भारतीय विद्यार्थी महासंघ हे सीपीआयशी संदर्भात आहे. एबीव्हीपीची स्थापना जुलै 1949 ची आहे. एबीव्हीपी काँग्रेससाठी जी आहे NSUI हिची स्थापना एप्रिल 1971 ची आहे. प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 105. योग्य विधाने ओळखा. ऑक्टोबर 2020 मध्ये लोकसभा उमेदवाराच्या निवडणूक खर्च करण्याच्या मर्यादेत 10% वाढ केली. आता दिल्ली आणि पुदुच्चेरीमध्ये लोकसभेसाठी खर्च मर्यादा 77 लाख आहे. तिसरा आहे लोकसभेसाठी अरुणाचल प्रदेश, गोवा, सिक्कीम आणि त्रिपुरा या राज्यामध्ये 59.4 रुपये इतकी खर्च मर्यादा आहे. चौथा आहे सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणूक खर्च मर्यादा आता 30.8 लाख रुपये आहे. तर यातलं उत्तर क्रमांक 1 हे योग्य आहे. पुदुच्चेरीची खर्च मर्यादा 77 लाख नाहीये. पुदुच्चेरीसाठी 54 लाखच फक्त. दिल्ली हा एक केंद्रशासित प्रदेश आहे ज्याची निवडणूक खर्च मर्यादा 77 लाख आणि प्लस आता जी 10% वाढ जी आहे ती कन्सिडर केली जाते. पुदुच्चेरीसाठी आता 54 लाख सुरुवातीला होती ना, आता जी ऑक्टोबर 2020 मध्ये कोविडच्या नियमावलीच्या अंमलबजावणी करण्यासाठी जी 10% वाढ केलेली तिचा समावेश होतो. जे राज्यांचं बघितलं तर त्रिपुराचा समावेश याच्यात होत नाही. फक्त अरुणाचल प्रदेश, गोवा आणि सिक्कीम यांच्यासाठी ती खर्च मर्यादा आहे आणि सर्व राज्यांचा समावेश होत नाही. राज्यांचं वर्गीकरण लहान आणि मोठं असं केलेलं आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 पण अयोग्य आहे. 106 नंबरचा प्रश्न आहे अयोग्य विधान ओळखा. त्यावेळेस जो सिलेबस चेंज झालाय त्याच्यात दुसऱ्या पेपरमध्ये व्हाईट रिव्होल्युशन आणि ग्रीन रिव्होल्युशन या टॉपिकचा पण समावेश झालेला आहे. हरित क्रांती ही संज्ञा डॉक्टर विल्यम गाऊड यांनी तयार केली. दुसरा आहे हरित क्रांतीची सुरुवात 1950 मध्ये मेक्सिको मध्ये झाली. तर याचं उत्तर क्रमांक 4 दोन्हीही नाहीत, अयोग्य नाहीत. विल्यम गाऊड यांनी
कृषी क्षेत्रात होणारे बदल दाखवण्यासाठी आशिया आणि लॅटिन अमेरिकेत जे देशासंदर्भातलं जे तंत्रज्ञान वापरलं त्याला हरित क्रांती असं नाव दिलं होतं. आणि 1950 मध्ये कृषी संशोधन कार्यक्रम जे रॉकफेलर फाउंडेशननं स्पॉन्सर केलेला होता, ज्याच्यात डॉक्टर नॉर्मन बोरलॉग वगैरे यांनी काम केलं होतं, तिथे हरित क्रांतीची सुरुवात मेक्सिकोमध्ये झाली असं मानलं जातं. हा इग्नू मधून घेतलेला टॉपिक रिलेटेड आहे. क्वेश्चन नंबर 107. योग्य जोड्या जोडा. संस्था आणि स्थापना, त्याचे स्थापना वर्ष. भारतीय दुग्धशास्त्र संस्था. दुसरी आहे राष्ट्रीय दुग्ध विकास संस्था. तिसरी आहे भारतीय डेअरी कॉर्पोरेशन. चौथी आहे कैरा जिल्हा सहकारी दूध उत्पादक युनियन म्हणजेच अमूल यांची स्थापना वर्ष आहे. याचं पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे. दुग्धशास्त्र संस्था ही 1946 ला स्थापन झाली. एनडीडीबी राष्ट्रीय दुग्ध विकास संस्था 1970 ला स्थापन झाली. भारतीय डेअरी कॉर्पोरेशन 1965 चा आहे. आणि कैरा जिल्हा सहकारी दूध उत्पादक युनियन 1947 चा आहे. डॉक्टर वर्गीस कुरियन आपण व्हाईट रिव्होल्युशन साठी त्यांनी फार मोठं कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणात कोणाचा समावेश होत नाही? संरक्षण दलाचे सदस्य, सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारी आणि सेवक, संसदेचे सचिवालयाचे जे कर्मचारी आहेत ते, आणि वरीलपैकी सर्व. तर वरीलपैकी सर्वांचा समावेश कॅट मध्ये होत नाही. सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल जे आहे त्याच्यात या तिघांचाही समावेश होत नाही. कॅटची स्थापना 1985 ची आहे. हेडक्वार्टर दिल्लीला आहे, नवी दिल्लीला. कॅट ऍक्ट 2006 चा आहे. पासष्ट मेंबर प्लस एक अध्यक्ष एवढी त्याची स्ट्रेंथ आहे. त्यांचे निकष वयाचे 5 वर्ष ते 65 वर्ष, कार्यकाळ 5 वर्ष ते वयाची 65 वर्ष आहे. कॅटच्या सदस्यांचा दर्जा हायकोर्टाचे जज असतात त्यांचा समान असतो. त्या 2 आर्टिकल महत्वाचे 323 ए आणि 323 बी. हे जे आहे ते प्रशासकीय न्यायाधिकरणासंदर्भात आहे आणि 323 बी जे आहे बी हे इतर न्यायाधिकरणासंदर्भात आहे. त्यातला फरक प्रशासकीय आणि इतर न्यायाधिकरणातला तोही बघून घेणं गरजेचं आहे. प्रशासकीय न्यायाधिकरणात हायरार्की असते का, इकडं असते का, तर तो, आणि इतर कुठल्या कुठल्या कारणासाठी प्रशासकीय न्यायाधिकरण स्थापन करता येऊ शकतात याची तरतुदी बघून घ्या. पुढचा प्रश्न आहे अयोग्य विधान ओळखा. तुरुंगात किंवा पोलीस कोठडीत असलेल्या व्यक्तींना निवडणूक लढण्याची परवानगी आहे. बी. तुरुंगात किंवा पोलीस कोठडीत असलेल्या व्यक्तींना मतदान करण्याचा अधिकार नाही. पर्याय उत्तर. पर्याय 1 बरोबर आहे, अयोग्य आहे. बी अयोग्य आहे. दोन्ही अयोग्य आहेत. दोन्ही अयोग्य आहेत. याचं उत्तर आहे 3. दोन्ही योग्य आहेत. जेलमध्ये असताना तुम्ही निवडणूक लढू शकता पण तुम्हाला मतदान करण्याचा अधिकार नाहीये. आणि ही प्रोव्हिजन जे आहे, जे इलेक्शन रिफॉर्म केले असतात त्यातल्या 2013 नुसार केलेली, 2013चे जे इलेक्शन रिफॉर्म आहेत त्या संदर्भात आहे. त्यातूनही अंमलबजावणी केलेली आहे. क्वेश्चन क्रमांक 110. 2019 चा मॅगसेसे पुरस्कार प्राप्त रवीश कुमार यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले आहे? पहिला आहे इश्क में शहर होना. बी. देखते रहिए. सी. द फ्री व्हॉइस, लोकशाही संस्कृती आणि राष्ट्राविषयी. आणि डी. रवीशपंथी. हे चारही पुस्तक रवीश कुमार यांनी लिहिलेले आहेत. वृत्तपत्र या मुद्द्यावर आपल्याला काही क्वेश्चन असतात त्या संदर्भात हा घेतलेला आहे 2019 याच्यातून. तर
110चं उत्तर आहे 1. क्वेश्चन क्रमांक 111. केशवानंद भारती यांनी कोणत्या घटना दुरुस्तींना आव्हान दिले होते? केशवानंद भारती केस संदर्भातले जे केशवानंद भारती आहेत यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. तर त्या अनुषंगानं त्या केस संदर्भातली माहिती आपल्याकडे असलेली योग्य आहे. पहिली आहे 24वी घटना दुरुस्ती 1971. दुसरी आहे 25वी घटना दुरुस्ती 1971. तिसरी आहे 29वी घटना दुरुस्ती 1972. चौथी आहे 30वी घटना दुरुस्ती 1972. तर याचं उत्तर 2 आहे. ABC. यात 24वी घटना दुरुस्ती, 25वी घटना दुरुस्ती आणि 29वी घटना दुरुस्ती त्यांनी आव्हान दिलं होतं. केशवानंद भारती हे कासारगोड, केरळमधल्या कासारगोड या जिल्ह्यातलं एक मठ आहे. मठाचे मठाधिपती होते. ही केस केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला अशी सुरुवात झाली होती. केरला हायकोर्टानं त्यांच्या विरोधात निर्णय दिला होता. त्या निर्णयाला चॅलेंज त्यांनी सुप्रीम कोर्टात केलं होतं. ती सुप्रीम कोर्टात चालली जी केस ती जास्त महत्वाची आहे. त्या केसचा निर्णय आला होता 24 एप्रिल. ही डेट पण महत्वाची आहे. 24 एप्रिल 1973. आतापर्यंत घटनात्मक निवाड्याबाबतीचं सगळ्यात मोठं बेंच 13 मेंबरच्या बेंच होतं. त्यांनी हा निर्णय दिला होता. 7 वर्षे 6 असा निर्णय झाला होता. 7 लोकांनी त्याला फॉर होते. ते 7 लोक काय म्हटलेत या निवाड्या संदर्भात तेही स्टेटमेंट त्यांचे बघून घेणं गरजेचं आहे. केशवानंद भारती यांच्या वतीने नानी पालखीवाला यांनी केस लढवली होती. ती सलग 68 दिवस या केसची सुनावणी चालली होती. या केसचा निकाल केशवानंद भारती यांच्या विरोधात लागला होता. पण एकंदरीत घटनात्मक तरतुदी संदर्भातली ही माइलस्टोन मानलं जातं. त्यामुळे या केसचं आणि केशवानंद भारती यांच्या संदर्भातल्या गोष्टी जास्त महत्वाच्या आहेत. आपण पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 112. माध्यमे आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्ती यांच्या जोड्या जुळा. माध्यम आहे ललन टॉप, नंतर आहे द वायर, अल्ट न्यूज, BBC हिंदी. त्याचं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. ललन टॉप साठी सौरभ द्विवेदी हे त्यांचे मेन एडिटर आहेत. द वायर साठी सिद्धार्थ वरदराजन आहेत. यापूर्वी ते द हिंदू साठी काम करत होते. अल्ट न्यूज साठी प्रतीक सिन्हा आहे. ज्या फेक न्यूज मध्यंतरी फार जास्त ट्रेंड सुरू झालेला आहे. तर ते फेक न्यूज हे क्रॉस चेक करून त्या व्हेरीफाय करतात आणि मग ते पब्लिकली शेअर करतात. आणि BBC साठी रेहान फजल हे काम करतात पत्रकार म्हणून. पुढचा प्रश्न आहे आंतरराज्य जलविवाद न्यायाधिकरणाने दिलेला निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो तरीही त्याला कुठल्या संविधानिक कलमानुसार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता येते? त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. 1 आणि 2. पहिला पर्याय 136 कलम जे स्पेशल न्यू पिटिशन म्हणतो आपण ते, कलम 32 आणि कलम 262. कलम 136 अनुषंगानं जे स्टेट आहेत ते सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात स्पेशल न्यू पिटिशन थ्रू. आणि 32 नुसार इंडिव्हिज्युअल पर्सन जो आहे, जो आर्टिकल 21 मध्ये आपला पोल्युशन फ्री वॉटरचा आहे, या संदर्भात कोर्टात जाऊ शकतात. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते नैसर्गिक न्यायाचे प्रमुख तत्व आहे? नेमो जुडेक्स इन कॉसा सुआ. बी आहे ऑडी अल्ट्रेम पार्टेम. पर्याय उत्तर आहेत ए, बी, दोन्ही नाही. तर याचं पर्याय क्रमांक 3 दोन्ही नैसर्गिक न्यायाचे तत्व आहेत. नेमो जुडेक्स इन कॉसा सुआ याचा अर्थ होतो नो वन शुड बी द जज इन हिज, किंवा कोणही आपल्या केसचा निवाडा आपण स्वतः करू शकत नाही, त्याचे आपण न्यायाधीश असू शकत नाही, हे याच्यातून सांगायचंय. आणि दुसरं जे आहे केसच्या संदर्भात प्रत्येकाला त्याची बाजू मांडण्याचा संधी दिली जाईल, हे ऑडी अल्ट्रेम पार्टेम मध्ये तरतूद आहे. तर 114चं उत्तर आहे 3, पर्याय क्रमांक 3.
115 नंबरचा क्वेश्चन. खालीलपैकी कोणता घटक नोकरशाहीच्या वेबेरियन म्हणजे मॅक्स वेबर मॉडेलचे महत्वाचे घटक आहेत? अवैयक्तिक आदेश, नियम, क्षमतेचे क्षेत्र आणि पदानुक्रम. तर यातला पर्याय क्रमांक 4 पदानुक्रम याचा समावेश याच्यात होत नाही. याच्याशिवाय अवैयक्तिक आदेश, नियम आणि क्षमतेचे क्षेत्र याच्याशिवाय आणखी 3 जे गोष्टी आहेत या मॉडेलमध्ये महत्वाच्या आहेत. पहिला आहे वैयक्तिक आणि सार्वजनिक सेपरेशन जे आहे. तिसरा आहे रिटर्न डॉक्युमेंट असणार आहेत आणि चौथा आहे मोनोक्रॅटिक टाईप असणार आहे. या सगळ्या मॉडेलचा जो आहे तो टाईप. प्रश्न क्रमांक 116. जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना अधिनियम 2019 विषयी अयोग्य विधान निवडा. सरदार पटेल यांच्या 141व्या जयंती दिवशी कायदा लागू करण्यात आला. बी. प्रथमच एखाद्या राज्याचा दर्जा रद्द करून त्याचे केंद्रशासित प्रदेशात रूपांतरित करण्यात आले. सी. जम्मू काश्मीरचे कामकाज दिल्ली सारखे तर लडाखचे कामकाज लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेशाप्रमाणे चालणार आहे. डी. पाकव्याप्त काश्मीरचा समावेश लडाखमध्ये तर गिलगिट बाल्टिस्तानचा समावेश जम्मू काश्मीरमध्ये करण्यात आलेला आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ACD हे अयोग्य आहे. सरदार पटेल यांची 144वी जयंती होती 31 ऑक्टोबर 2019. जम्मू काश्मीरचं कामकाज जे आहे ते पुदुच्चेरी प्रमाणे चालेल आणि लडाखचे कामकाज चंदीगड प्रमाणे चालणार आहे. POK आहे तो जम्मू काश्मीरमध्ये जाईल आणि गिलगिट बाल्टिस्तान हे लडाखमध्ये समावेश केला जाईल. 116चं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. 117. अंमलबजावणी संचालनालयाचा प्रमुख उद्देश कोणत्या कायद्याची अंमलबजावणी करणे आहे? अंमलबजावणी संचालनालय म्हणजे ईडी एन्फोर्समेंट डायरेक्टरेट. पहिला आहे परकीय विनिमय व्यवस्थापन अधिनियम 1999 आणि दुसरा आहे अवैध मुद्रा रूपांतरण प्रतिबंध 2002. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दोन्हींचाही अंमलबजावणी करणं हे ईडीचा उद्देश आहे. ईडीची स्थापना 1 मे 1956 झालेली. फायनान्स मिनिस्ट्रीच्या डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू अंतर्गत ही कामकाज करते. हेडक्वार्टर नवी दिल्लीला आहे आणि ही एक प्रकारची आर्थिक गुन्हे शाखा आहे. याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इन्फोर्समेंट डायरेक्टरेट मध्ये IAS, IPS आणि IRS या तिन्ही सर्व्हिस मधील लोक काम करत असतात. पुढचा प्रश्न आहे कायदा आयोगाविषयी योग्य विधान ओळखा. एक वैधानिक संस्था आहे. 5 वर्षाचा कार्यकाळ असतो. सध्या 21वा कायदा आयोग कार्यरत आहे. न्यायमूर्ती BS चव्हाण हे 21वा कायदा आयोगाचे अध्यक्ष आहेत. याचं उत्तर AB आहे, हे बरोबर आहे. योग्य विधान विचारले. सॉरी, याचं पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. स्टॅच्युटरी बॉडी नाही तर ते एक्झिक्युटिव्हच्या ऍक्शननं स्थापन झालेली आहे. पहिल्यांदा कायदा आयोग 1834 मॅकॉले च्या अध्यक्षतेखाली स्थापन झाला होता. स्वातंत्र्यानंतरचा पहिला MC सेटलवाड यांच्या अध्यक्षतेखाली 1955 झाला होता. कार्यकाळ 5 वर्ष नसतो तर 3 वर्ष असतो. आतापर्यंत 277 रिपोर्ट दिलेत आणि याचं प्रमुख काम कायद्याविषयी सुधारणा सुचवणं हे आहे. पुढचा प्रश्न आहे एकल संक्रमण मतदान पद्धतीचा उपयोग कुठे होतो? A. राज्यसभा निवडणूक, B. राज्य विधान परिषद निवडणूक, C. राष्ट्रपती निवडणूक, D. उपराष्ट्रपती निवडणूक.
तर चारही ठिकाणी एकल संक्रमण पद्धतीचा उपयोग होतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 120. भारताचे नियंत्रक व महापरीक्षक विषयी अयोग्य विधान निवडा. कॅगवर दरवर्षी 2 ते 3 क्वेश्चन येतातच. पहिला आहे राष्ट्रपतीच्या मर्जीपर्यंत पद धारण करतो. दुसरा आहे तो फक्त संसदेला जबाबदार असतो. तिसरा आहे ONGC दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन यांचे लेखापरीक्षण पूर्णपणे कॅग करते. चौथा आहे लोक लेखा समितीचा मार्गदर्शक मित्र तत्ववेता म्हणून काम करतो. तर याचा पर्याय क्रमांक 1 हे अयोग्य आहे. तो राष्ट्रपतीच्या मर्जीनं पद धारण करत नाही. जरी राष्ट्रपतीने त्याची नेमणूक केलेली असेल त्याचा निश्चित पदावधी निश्चित केलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 अयोग्य आहे. प्रश्न क्रमांक 121 आहे. आता 121 ते 150 पर्यंत जे आपल्याला कायदे आहेत त्या कायद्या संदर्भातले आहेत. प्रश्न क्रमांक 121. महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कोणत्या प्रकरणातील तरतुदी मुंबई शहरास लागू होणार नाहीत? जमीन महसूल कायदा यावर्षी आहेत. यावर्षी त्यातले जे ढोबळ प्रश्न आपल्याला वाटतात की हे येऊ शकतात, कारण यावर्षी त्यातले प्रश्न एकदम बेसिक स्वरूपाचे असणार आहेत. तर याच्यातलं मुंबईला लागू नसणारं प्रकरण आहे प्रकरण क्रमांक 1 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हेच प्रकरण मुंबईला लागू नाहीये. पुढचा प्रश्न आहे 122. भूमापन अधिकारी बाबत कोणते कलम आहे? कलम 7, कलम 8, कलम 6, कलम 9. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कलम 8 भूमापन अधिकाऱ्यासंदर्भात आहे. 7 जे आहे ते जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यासंदर्भात आहे. कलम 6 हे विभागातील महसूल अधिकाऱ्यासंदर्भात आहे. आणि 9 मध्ये जी पदाची हायरार्की आहे त्याच्या संदर्भाच्या तरतुदी आहेत. साधारण 3 ते 4 क्वेश्चन जमीन महसूल संहिता कायद्यासंदर्भात येतील यावर्षी. 123. अतिक्रमण केलेल्या जमिनीच्या बाबतीत जमिनीची किंमत किंवा महसूल याबाबत कोणाचा निर्णय हा निर्णायक असेल? तहसीलदार, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, राज्य शासन. 123 उत्तर आहे 2 जिल्हाधिकारी यांनी दिलेला निर्णय हा निर्णायक स्वरूपाचा असेल. 124 नंबरचा प्रश्न. जमाबंदी किती वर्ष अंमलात राहील? 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष. त्याचं उत्तर आहे 30 वर्ष. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे 125. प्रत्येक कायद्यावर 2 ते 3 क्वेश्चन संख्या असते. पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986च्या तरतुदी किंवा नियमाचे किंवा आदेशांचे उल्लंघन करणाऱ्याला किती शिक्षा निर्धारित करण्यात आलेली आहे? पहिला पर्याय आहे 1 लाख किंवा 5 वर्ष किंवा दोन्ही शिक्षा. दुसरा आहे 5 लाख रुपये दंड, 1 वर्ष कारावास आणि किंवा दोन्ही शिक्षा. तिसरा आहे 10 लाख रुपये दंड, 5 वर्ष जेल किंवा दोन्ही शिक्षा. चौथा आहे 5 लाख रुपये दंड, 10 वर्ष जेल किंवा दोन्ही शिक्षा. तर त्याचं उत्तर आहे 1 लाख रुपये दंड, 5 वर्ष शिक्षा आणि किंवा दोन्ही पैकी होऊ शकतं. आता हे जे कायदे आहेत कायद्यातले एक तर ते कुणाला लागू होतो? भारतात लागू होतो, भारताबाहेर लागू होतो. पूर्वी जम्मू काश्मीर वगळलं जायचं, पण आता 2019 पासून जम्मू काश्मीरचा सगळे भारतातले कायदे लागू होतात. त्या कायद्यात कलम किती आहेत? महत्वाचे कलम कुठले आहेत? शिक्षा कुठल्या आहेत? महत्वाचे अधिकारी कुठले आहेत? या सगळ्या प्रोव्हिजन प्रायोरिटीनं बघणं गरजेचं आहे. कारण आतापर्यंत आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघितले तरी याच स्वरूपाचे क्वेश्चन विचारलेले आहेत. किंवा एखाद्या महत्वाच्या कायद्यातलं कलम विचारलं जातं. काही कलमांच्या जोड्या पण विचारल्या जातात किंवा त्या कलमातली प्रोव्हिजन पण विचारली जाते. किंवा त्यांचे जे काही ट्रिब्युनल असतात प्रत्येक कायद्या संदर्भातले ते ट्रिब्युनल, त्याचे अध्यक्ष, ती कोणी स्थापना केली, सदस्य संख्या किती आहे, या संदर्भातल्या तरतुदी बघणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता उद्देश पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 मध्ये स्पष्टपणे अंतर्भूत नाही? पहिला आहे पर्यावरणाचे संरक्षण, दुसरा आहे पर्यावरणाची सुधारणा, तिसरा आहे
वनस्पती इत्यादींना धोक्यापासून वाचवणे. चौथा आहे जमिनीचं संवर्धन. त्यातला पर्याय क्रमांक 4 याचा समावेश नाहीये. हा जो 1986 चा कायदा आहे त्याची अंमलबजावणीची तारीख 19 नोव्हेंबर 1986 आहे. आणि हा 19 नोव्हेंबर जी आहे ती इंदिरा गांधी यांचा जन्मदिवस असतो. एकदा या स्वरूपाचा प्रश्न विचारलेला आहे की पर्यावरण संरक्षण कायदा हा खालीलपैकी कुणाच्या जन्मदिवशी लागू करण्यात आला. 19 नोव्हेंबर ही तारीख महत्वाची आहे. प्रश्न क्रमांक 127. पर्यावरण संरक्षण कायद्यातील तरतुदी आणि त्यासंबंधी कलमे यांची अयोग्य जोडी ओळखा. कलम 18, 12, 13 आणि 17. तर याचं उत्तर आहे अयोग्य जोडी विचारली तर 13ला शासकीय विश्लेषकांचे अहवाल जे म्हटले तर ते नसून शासकीय विश्लेषक हे आहे. 13 मध्ये शासकीय विश्लेषकांची कामं सांगितलेली आहेत आणि शासकीय विश्लेषकांचे अहवाल हे कलम 14 मध्ये सांगितलेले आहे. पुढचा प्रश्न आहे बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009च्या कलम 13 नुसार शाळा प्रवेशासाठी कोणतीही कॅपिटेशन फी आकारता येत नाही. तर याचे उल्लंघन केल्यास आकारलेल्या कॅपिटेशन फीच्या किती पट दंडाची तरतूद आहे? 5 पट, 10 पट, 15 पट, 20 पट. तर याचं उत्तर आहे 2. 10 पट दंडाची तरतूद. जी काही कॅपिटेशन फी घेतलेली असेल त्या दंडाच्या 10 पट त्यांना शिक्षा म्हणून केली जाईल. पुढचा प्रश्न आहे बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2019च्या दुरुस्तीनुसार कोणत्या कलमाचा पूर्णपणे नव्याने समावेश करण्यात आलेला आहे? 2019 मध्ये जी काही सुधारणा झाली त्या संदर्भातला आहे. कलम 14, कलम 15, कलम 16, कलम 17. कलम 16 याचा नव्याने समावेश केलाय म्हणून पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. कलम 14 मध्ये प्रवेशासाठी वयाचा पुरावा या संदर्भातल्या तरतूद आहे. जरी वयाचा पुरावा नसेल तरी त्याला प्रवेश नाकारला जाणार नाही, त्याला शाळेत दाखल करून घेणं गरजेचं आहे. 15 मध्ये प्रवेश देण्यात जर नकार दिला तर त्या संदर्भातले जो काही वाढीव काल द्यायचा आहे की ह्या दिवसापर्यंत प्रवेश घ्या तर त्या संदर्भाच्या तरतुदी आहेत. कलम 16 मध्ये काय आहे तर विशिष्ट प्रकरणात परीक्षा घेणे किंवा मागे ठेवणे. म्हणजे 5वी ते 8वीच्या दरम्यान ज्या नियमित परीक्षा आहेत त्या घ्या. त्याच्यात जर कोणी नापास होत असेल तर त्याच्या परत परीक्षा घ्या. आणि आणखी याच्यात काय तरतूद आहे प्राथमिक शिक्षक पूर्ण होत नाही तोपर्यंत कुठल्याही मुलाला शाळेतून काढून टाकता येणार नाही. ही एक तरतूद याच्यात आहे. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या अशैक्षणिक कामासाठी शिक्षकाची नियुक्ती करता येईल? जनगणना, आपत्ती निवारणाची कामे, स्थानिक प्राधिकरण किंवा राज्य विधिमंडळ किंवा संसदेच्या निवडणुकीचे कर्तव्य आणि वरीलपैकी सर्व. तर वरीलपैकी सर्व कामासाठी शिक्षकाची नियुक्ती करता येईल. पुढचा प्रश्न आहे बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 नुसार इयत्ता 6वी ते 8वी यांना प्रत्येक इयत्तेसाठी किमान किती शिक्षक संख्या असावी? किमान पर्याय आहेत किमान 1, किमान 2, किमान 3, किमान 4. तर किमान 1 शिक्षक हा एका इयत्तेसाठी असावा. 6वी साठी 1, 7वी साठी 1 असे 6वी ते 8वी साठी जे शिक्षक असणार आहेत मग एक शिक्षकाला एक विषय हे करून मग तेच शिक्षक इतर वर्गांनाही शिकवतील असं त्यात बघितलेलं आहे. त्याच्यात आणखीन एक तरतूद आहे प्रत्येकी 35 मुलामागे 1 शिक्षक हा रेशो आहे. जर मुलांची संख्या 100+ असेल तर त्यांच्यासाठी 1 मुख्याध्यापकाची नियुक्ती करणं गरजेचं आहे. आणि याच्यात आणखी एक सांगितलंय की सोशल सायन्स असतील किंवा लँग्वेज असेल याच्यासाठी 1 शिक्षक कंपल्सरी आहे. याही तरतुदी महत्वाच्या आहेत या कायद्यात. पुढचा आहे आरटीआयचा संदर्भातले कायदा. माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार मानवी हक्कांच्या उल्लंघनाच्या आरोपासंदर्भात मागणी केलेली माहिती किती दिवसात द्यावी लागेल?
30 दिवसात, 45 दिवसात, 60 दिवसात, 90 दिवसात. तर 45 दिवसात मानवी हक्कासंदर्भातली माहिती द्यावी लागेल. या संदर्भातली तरतूद कलम 24 मध्ये आहे. ज्या काही कायद्यात नमूद केलेल्या संघटना आहेत त्या कुठल्या संघटनेला या तरतुदी लागू आहेत. अशा 2019 मध्येही माहिती अधिकार कायद्यात जे सुधारणा केल्यात अशा एकूण 26 संस्था आहेत. त्या कायद्यात बेर ऍक्ट बघितलं की बेर ऍक्टच्या पाठीमागे ही सगळी लिस्ट दिलेली आहे. ज्या नवीन 3-4 संस्था समावेश झाल्यात त्या जास्त प्रायोरिटीने बघणं गरजेचं आहे. त्यांच्यावर यावर्षी क्वेश्चन येऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या संघटनांना माहिती अधिकार कायदा लागू नये? ए. विमान चालन संशोधन केंद्र, बी. सीमा रस्ते विकास मंडळ, सी. महासंचालक आयकर तपास विभागासाठी, डी. अंमली औषधी द्रव्य नियंत्रण विभाग म्हणजे नार्कोटिक कंट्रोल ब्युरो आहे हे. तर याचं उत्तर आहे 4. या 4ही संस्थांना माहिती अधिकार कायदा नाही. आता 2019 मध्ये जी आरटीआय मध्ये सुधारणा केली चौथी आतापर्यंत केलेली चौथी सुधारणा आहे आणि ह्या आरटीआय लागू नसणाऱ्या संख्या संस्था 26 आहेत. प्रश्न क्रमांक 134, माहिती अधिकार कायद्यात 2019 मध्ये केलेल्या तरतुदीबाबत योग्य विधान ओळखा. हे राज्य माहिती आयोगाचा पदावधी 3 वर्ष आणि 65 वर्ष यापैकी अगोदर येणारा कालावधी इतका निश्चित आहे. बी. पुनर्नियुक्तीस पात्र असतात जे आयोगाचे सदस्य आणि अध्यक्ष असतात ते. पर्याय उत्तर आहेत ए, बी, दोन्ही नाही. योग्य विचारलंय तर योग्य फक्त पहिला पर्याय योग्य आहे. आता ते त्यांची पुनर्नियुक्ती नसणार आहे. पुढचा प्रश्न आहे, माहिती अधिकार कायद्याच्या काही तरतुदी हा कायदा केल्यानंतर किती दिवसानंतर अंमलात आल्या? पर्याय आहे 220 दिवस, 120 दिवस, 240 दिवस आणि 140 दिवस. तर यातलं 120 दिवसानंतर काही तरतुदी अंमलात आलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 136, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 मध्ये आधार सामग्री म्हणजे डेटाचं संरक्षण करण्यास निष्फळ ठरल्यास त्यामुळे कोणत्याही व्यक्तीस गैरलाभ किंवा गैरहानी झाली असेल तर तो निगम निकाय अशा प्रकारे बाधा पोहोचलेल्या व्यक्तींना किती रुपयापर्यंत नुकसान भरपाई द्यावी लागेल? 1 कोटी रुपये, 2 कोटी रुपये, 5 कोटी रुपये, 10 कोटी रुपये. तर त्याचं उत्तर 136चं पर्याय क्रमांक 3 5 कोटी रुपये हे आहे. पुढचा प्रश्न आहे, जून 2020 मध्ये केंद्र शासनाने काही चीन या देशाने तयार केलेल्या ऍपवर बंदी घातली. त्यासाठी माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कोणत्या कलमाचा वापर केला? कलम 69, कलम 69 ए, कलम 69 बी, कलम 70. तर याचं उत्तर आहे 2 69 ए नुसार. जर अशा प्रकारचं उल्लंघन केलं असेल तर त्याच्यासाठी 7 वर्ष जेल ही शिक्षा असते. आता हे निकष कुठले याच्यासाठी महत्वाचे आहेत? एक तर सार्वभौमकता आणि एकात्मता हा एक निकष आहे, देशाचं संरक्षण आहे, सुरक्षा आहे, परकीय राष्ट्राशी मैत्रीपूर्ण संबंध याची तरतूद आहे आणि सार्वजनिक सुव्यवस्था जर बिघडत असेल एखाद्या माहिती तंत्रज्ञानाच्या तरतुदीमुळे तर त्याच्यावरही बंदी घालता येते. पुढचा प्रश्न आहे, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 नुसार अपराधांचे अन्वेषण करण्याचे अधिकार कोणाला आहे? पहिला किमान पोलीस उपनिरीक्षक, दुसरा किमान सहाय्यक पोलीस निरीक्षक, तिसरा आहे किमान पोलीस निरीक्षक, चौथा आहे किमान पोलीस उपअधीक्षक. याचं उत्तर आहे 3 किमान पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी या तपासासाठी असावा. प्रश्न क्रमांक 139, ही व्यक्ती इतर सर्व बोलीदारांच्या अगोदर त्याला परवाना देण्याच्या अपेक्षेने
ब या लोकसेवकास 10,000 रुपये देते. अ हा या भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलमातील अपराधाकरता दोषी आहे. त्याच्यासाठी कुठलं कलम आहे? तर कलम 7 आहे, कलम 7A आहे, कलम 8 आहे आणि कलम 9 आहे. तर याचं उत्तर आहे कलम 9, प्रश्न क्रमांक पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. ही तरतूद आर्टिकल 2C मध्ये आहे. हे जे उदाहरण आहे ते डायरेक्ट बेर ऍक्ट मधलेच उचलले जातात. आतापर्यंत जे काही उदाहरणावर प्रश्न आलेत ऍक्ट संदर्भातले ते ऍक्ट मधलेच आहेत. प्रश्न क्रमांक 140, भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 नुसार लोकसेवक याचा अर्थ ए. शासनाच्या सेवेत असलेली व्यक्ती, बी. शासनाकडून वेतन घेणारी व्यक्ती, सी. कोणतेही सार्वजनिक कर्तव्य पार पाडण्यासाठी शासनाकडून फी किंवा कमिशनच्या स्वरूपात पारिश्रमिक घेणारी कोणतीही व्यक्ती, आणि डी. स्थानिक प्राधिकरणाच्या सेवेत असलेली किंवा त्याच्याकडून वेतन घेणारी व्यक्ती. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. चारही व्यक्तींचा समावेश लोकसेवक मध्ये होतो. पुढचा प्रश्न आहे, भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार कोणत्या व्यक्ती विशेष न्यायाधीश म्हणून नेमण्यास पात्र असेल? पहिला आहे सत्र न्यायाधीश, दुसरा आहे सहाय्यक सत्र न्यायाधीश, तिसरा आहे अप्पर सत्र न्यायाधीश, चौथा आहे पर्याय 1 आणि 2 बरोबर आहे. तर पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे. सत्र न्यायाधीश आणि सहाय्यक सत्र न्यायाधीश या दोघांनाही विशेष न्यायाधीश म्हणून त्यांची नेमणूक करता येते. प्रश्न क्रमांक 142, अनुसूचित जाती जनजाती कायदा कधी अंमलात आला? तर याचं पर्याय आहे 30 जानेवारी 1989, दुसरा आहे 26 जानेवारी 1989, तिसरा आहे 30 जानेवारी 1990, चौथा आहे 26 जानेवारी 1990. तर याचं उत्तर आहे 30 जानेवारी 1990, पर्याय क्रमांक 3 आहे. याला संमती दिली होती 11 सप्टेंबर 1989 ला, आणि याच्यात 2015 मध्ये दुरुस्त केली, 16वा कलम समावेश केला गेला होता. पुढचा प्रश्न आहे 143, अनुसूचित जाती जनजाती कायद्यानुसार किती दिवसांचा कालावधी संपल्यानंतर कोणतेही अपील विचारात घेतले जाणार नाही? 90 दिवस, 180 दिवस, 365 दिवस, 270 दिवस. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 180 दिवस. याचं कलम आहे कलम 14A. सुरुवातीला हे 90 दिवस असतात, पण जर न्यायाधिकरणाला असं वाटलं हायकोर्टाला की 90 दिवसानंतरही अपील दाखल करून घेण्यापाठीमागे सबळ कारण आहे, तर ते आणखी 90 दिवस त्याच्यात वाढ करू शकतात. परंतु कुठल्याही परिस्थितीत 180 दिवसापेक्षा उशिराचं अपील दाखल करून घेता येणार नाही, आणि हे दाखल केलेलं अपील 3 महिन्यात निकालात काढणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे, माता पिता व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण कायदा 2007 नुसार निर्वाह न्यायाधिकरण कायद्याच्या प्रारंभीच्या दिनांकापासून किती दिवसांच्या आत स्थापन करावे? तर याचं 3 महिने, 6 महिने, 9 महिने, 12 महिने. त्याचं उत्तर आहे 2, पर्याय क्रमांक 2, 6 महिन्यात हे निकाली काढणं गरजेचं, प्राधिकरण स्थापन करणं गरजेचं आहे. याचं कलम आहे कलम क्रमांक 7, प्रत्येक उपविभागासाठी एक न्यायाधिकरण स्थापन करता येतं किंवा अधिकही करता येतात. याचा अध्यक्ष हा सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट पेक्षा वरच्या दर्जाचा असावा, आणि राज्य शासन याचं कामकाजाचं वाटप करतात. पुढचा प्रश्न आहे, माता पिता व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण कायदा 2007च्या कलम 5 नुसार कोणत्याही मुला किंवा नातेवाईकाविरुद्ध करावयाची कोणतीही कारवाई पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात करता येईल? योग्य विधान निवडायचे याच्यातलं. ए. ती व्यक्ती जिथे राहते किंवा शेवटी राहत होती त्या जिल्ह्यात, बी. जिथे मुले किंवा नातेवाईक राहतात त्या जिल्ह्यात. याचं उत्तर आहे 3, या दोनही ठिकाणी या संदर्भातली कारवाई करता येईल. पुढचा प्रश्न आहे 146, ज्येष्ठ नागरिक
उघड्यावर टाकणे व त्याचा परित्याग करणे यासाठी कायद्यात काय शिक्षा आहे? तर 146 आहे. त्या शिक्षा काय काय आहेत? 3 महिने कारावास किंवा 5,000 रुपये दंड किंवा दोन्ही, 6 महिने कारावास किंवा 5,000 रुपये दंड किंवा दोन्ही, 3 महिने कारावास किंवा 10,000 रुपये दंड किंवा दोन्ही, 6 महिने कारावास किंवा 10,000 रुपयेपर्यंत दंड किंवा दोन्ही. तर याचं उत्तर आहे 1. जर आई वडिलांना किंवा ज्येष्ठ नागरिकाला घरातून बेदखल केलं तर त्या कृत्यासाठी 3 महिने कारावास, 5,000 रुपये दंड, 5,000 रुपये दंड किंवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतात. पुढचा प्रश्न आहे, नागरी हक्क संरक्षण अधिनियमात गुन्ह्यास साथ देण्यास पुढील शिक्षा आहे. गुन्ह्यास दिलेल्या शिक्षे एवढी, गुन्ह्याच्या अर्ध्या शिक्षे एवढी, कायद्यात दिलेली नाही शिक्षा आणि वरीलपैकी नाही. तर याचं उत्तर आहे 1. गुन्ह्यास जेवढी शिक्षा दिली असती तेवढी शिक्षा त्याला मदत करणारा सुद्धा तेवढी शिक्षा अंमलबजावणी शिक्षा लागू होती. पुढचा प्रश्न आहे 148. कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार बंदिस्त कक्षामध्ये केव्हा सुनावणी घेतली जाते? अयोग्य विधान निवडायचे. ए. न्यायदंडाधिकाऱ्यांना आवश्यक वाटल्यास. बी. जर दोन्ही पक्षापैकी कोणीही अशा स्वरूपाची मागणी केल्यास. तर याचं उत्तर आहे 4. अयोग्य एकही नाही. जर न्यायदंडाधिकाऱ्यांना योग्य वाटलं तर तेही इन कॅमेरा सुनावणी घेऊ शकतात आणि दोघांपैकी एकानं जरी मागणी केली तरी इन कॅमेरा सुनावणी होऊ शकते. म्हणून 148 उत्तर पर्याय क्रमांक 4 हे बरोबर आहे. 149 नंबरचा प्रश्न, लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण कायदा 2012 नुसार प्रसार माध्यमासाठीच्या कार्यपद्धतीत काय नमूद आहे? ए. बातमी किंवा भाष्य ते संपूर्ण किंवा अधिकृत माहिती असल्याशिवाय देणार नाही. बी. सक्षम विशेष न्यायालय माहिती उघड करण्यास परवानगी देऊ शकेल. सी. प्रकाशक किंवा मालक हा त्याच्या कार्यक्रमाच्या कृती व अकृतीबद्दल संयुक्तपणे व पृथकपणे जबाबदार असेल. डी. उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला 6 महिने ते 1 वर्ष किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. तर याचं उत्तर आहे 4. 4ही विधानं या संदर्भातले बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे, लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण अधिनियम बाबत अयोग्य विधान ओळखा. संपूर्ण भारतात लागू आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी अंमलात आला. बालक याचा अर्थ 14 वर्षाखालील कोणतीही व्यक्ती असा होतो. हा कायदा लिंग तटस्थ आहे. तर याचं उत्तर आहे 3. बालक या व्याख्येत 18 वर्षाचं मूल बालक कन्सिडर केलं जातं. हा जेंडरली न्यूट्रल आहे. त्यात मुलगा मुलगी असा भेद केला जात नाही आणि याची अंमलबजावणी 14/11/2012 ला, 14 नोव्हेंबर म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन आहे म्हणून. आता आपण आज 150 क्वेश्चनचं डिस्कशन बघितलेलं आहे. आता हा पॉलिटीचा जो दुसरा पेपर आहे, या पेपरमध्ये जर आपण बघितलं प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस केलं तर साधारण 150 क्वेश्चन पैकी 18-19 जर तुम्ही अनालिसिस केलं असेल तर 150 प्रश्नांपैकी 20 ते 21 क्वेश्चन हे आर्टिकल संदर्भात विचारलेले असतात. आर्टिकल आणि त्याच्यातल्या प्रोव्हिजन संदर्भात विचारलेले असतात. 4 ते 5 घटना दुरुस्ती असतात, शेड्यूल असतं, याशिवाय लिस्ट असतात, ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स असतात. या 4-5 मुद्द्यावरच 30 ते 35 क्वेश्चन असतात. याशिवाय लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक हे फार आउटपुट देणार आहे. कायदे बिअर ऍक्टची जरी कुठल्याही भाषेतले इंग्लिश किंवा मराठीतून जरी PDF काढलेली असेल तर त्याच्यातले मार्क जात नाहीत. अशा प्रकारे आज आपण पहिल्या टेस्टचं 150 प्रश्नाचं डिस्कशन बघितलेलं आहे. तुम्हाला या संदर्भातल्या काही सूचना किंवा काही असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. थँक्यू.